मंडळी, हे आहेत म्हाळू. जमिनीत उगणारं हे एक प्रकारचं कंदमुळ आहे. आयुर्वेदामध्ये याला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील वयोवृद्ध शेतकरी खंडू भागवत हे मागील अनेक वर्षांपासून म्हाळू या पिकाची शेती करत आहेत. म्हाळू या पिकामधून त्यांना केवळ 3 ते 4 गुंठ्यांमध्येच 70 ते 80 हजारांचं उत्पन्न मिळतं. पाहुयात कशी केली जाते म्हाळू या पिकाची शेती. खंडू भागवत, राहणार टेंभुर्णी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. 4 एकर 1971 पासून लागवडीची समजा सरासरी गुढीपाडव्याला करतो. पण कमीत कमी 4-5 गुंठे जर लावले तर 70,000 होते. समजा 70-80 हजाराची होते 4-5 गुंठे असले तर. हे आपलं जळगावला इथं ते मार्केटवर, पण आता इथं आपण आता ते सगळे जायचं हे, पण आता आपल्या बाजारात जातो जाफराबाद, टेंभुर्णी. मग हे पहिले डब्यात भरायचे धुवून, दिवसाचे डब्यात भरायचे धुवून, डब्यात भरायचे. त्याच्या बाद आपलं पाणी टाकून भट्टीवर ठेवायचे आणि त्याच्यावर येणारे पाणी ठेवून जाळ लावायचं खाली. मग 1-2 तास तो जाळ लागला की ते मस्त नरम होते. मग बाजारात निघल्या जाते. मागणी म्हणजे जुने माणसंच मागते, नवीनला मालूम नाही जास्त लोकांना, नाही का. खाली खानदेशमध्ये सगळ्या जळगावाला माहिती आहे बरोबर. आपल्या इकडं नाही, आपल्याकडे आहेच, पण जुन्या माणसाला ते पडू देत नाही, आल्या घेऊन घेते. खंडू भागवत हे वयोवृद्ध शेतकरी 1971 पासून म्हाळू या वेलवर्गीय कंदमुळाची शेती करत आहेत. या कंदमुळाला जुन्या जाणत्या माणसांकडून चांगली मागणी असते. म्हाळूची शेती करणे अतिशय कष्टदायक असले तरी अतिशय कमी क्षेत्रावर चांगलं उत्पन्न मिळत असल्याने आणि या शेतीची गोडी लागल्याने खंडू भागवत मागील 50 ते 55 वर्षांपासून या शेतीमध्ये रमले आहेत. खानदेशामध्ये म्हाळूला मोठी मागणी असते, मात्र आता या वयात तिथे जाणे शक्य नसल्याने जाफराबाद, टेंभुर्णीच्या बाजारामध्ये ते या फळांची विक्री करतात. 80 ते 100 रुपये प्रति किलो याप्रमाणे भाव म्हाळूला मिळतो. वर्षभरामध्ये त्यांना 4 ते 5 गुंठ्यांमध्ये 70 ते 80 हजारांचं निव्वळ उत्पन्न होतं. गुढीपाडव्याच्या आसपास या वेलांची लागवड केली जाते, तर गुढीपाडव्याच्या 2 महिने आधी त्याची काढणी केली जाते. विशेष म्हणजे ह्या म्हाळूंना घरामध्ये भट्टी लावून उकडून त्यानंतरच त्याची विक्री केली जाते. जुने जाणते माणसंच या म्हाळूचं महत्त्व जाणत असल्याने त्यांच्याकडून मोठी मागणी असल्याचं खंडू भागवत यांनी सांगितलंय. शेतीमध्ये नवनवीन पिके, नवनवीन प्रयोग होत असताना म्हाळूसारखी जुनी पिके मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. खंडू भागवत यांच्यासारखी जुनी जाणती माणसंच ही पिके टिकवून ठेवत आहेत. ही शेती कष्टदायक असल्याने आणि नवीन पिढीला याबद्दल माहिती नसल्याने अभावानेच कुणी या शेतीमध्ये येत असल्याची खंत भागवत व्यक्त करतात. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.